एक लाखेच्या आता उंबरठ्यावर आलंय। आज सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा आता वाढ झाली आहे। सोन्याचा आजचा दर 98,100 रुपये प्रति तोळा इतका आहे। चांदीचा आजचा दर 1,01,000 रुपये प्रति किलो। सोन्याच्या आणि चांदीच्या दरात तब्बल 1000 रुपयांनी आता वाढ झाली आहे। टेरिफ वार आणि लग्न सराईमुळे सोन्या चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारावर टेरिफ वारचा होणारा परिणाम आणि भारतात सोन्याच्या दागिन्यांची वाढलेली मागणी यामुळे सोन्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून सोनं आता 1 लाख पार जाण्याची शक्यता आहे। सुवर्ण व्यावसायिकांनी आता ही शक्यता व्यक्त केली। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत जोडले। सचिन, सोनं 1 लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचले। खरं तर जागतिक पातळीवरती ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचे परिणाम आता यावरती पाहायला मिळतात। काय सांगशील सविस्तर? निश्चितच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात ही सातत्याने वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात जो टेरिफ वॉर सुरू आहे, अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये ज्या टेरिफ वॉरवरून जे व्यापार युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम हा जागतिक बाजारपेठांवर होतो आहे। आणि त्यामुळे सोन्या चांदीत जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक वाढली आहे। आपण जर बघितलं तर वर्षभरामध्ये जवळपास 30 ते 40% रिटर्न सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या सुवर्ण व्यावसायिकांना मिळाले आहे। त्यामुळे एकंदरच सोन्या चांदीत गुंतवणूक ही वाढली आहे। आज जर आपण बघितलं तर सोन्याच्या दरात पुन्हा 1000 रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात देखील 1000 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे सोनं आता 98,100 रुपये प्रति तोळे जीएसटी सह पोहोचले आहे। तर चांदी देखील 1 लाखाच्या पार गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सातत्याने ही वाढ सुरू आहे, कारण भारतात आता लग्न सराई आणि सण उत्सव सुरू झाले आहे। त्यामुळे सोन्यांच्या दागिन्यांची देखील मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सोनं हे 1 लाख पार जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने चीन आणि अमेरिकेमध्ये जे टेरिफ वॉर सुरू आहे हा जर लवकर थांबला नाही तर अजून सोन्याच्या दरावर याचे परिणाम होण्याची शक्यता देखील सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। मात्र दुसरीकडे सोन्याचे दर हे सातत्याने वाढत असल्यामुळे ग्राहक जे आहेत ते काही प्रमाणात नाराज आहेत आणि लग्न सराईमध्ये सोनं खरेदी करणं हे महत्वाचं असतं। त्यामुळे भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कुठेतरी कात्री लागते आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी सुवर्ण बाजारावर देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे। करण, नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।